हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता दोडकीविषयी माहिती जाणून घेऊया. 1. दोडकी भारतात सर्वत्र होतात. पाश्चिमात्य देशात ही भाजी होत नाही. 2. दोडक्याचे वेल खूप लांब पसरतात. दोडके लांब असतात व त्यावर खाचा पडलेल्या असतात. 3. दोडक्याचे बी लावल्यानंतर 2 ते 2.5 महिन्यात पीक येते. पावसाळ्याच्या सुरुवातीस लागवड केली तर श्रावण भाद्रपद महिन्यात, माघ महिन्यात लागवड केली तर ज्येष्ठ आषाढ महिन्यात पीक येते. 4. दोडकी गोड व कडू अशा 2 प्रकारची असतात. कडू दोडकी गोड दोडक्याप्रमाणेच असतात आणि बागेत आपोआप उगवतात. कित्येकदा गोड दोडक्याबरोबर कडू दोडकी मिसळून जातात. गोड दोडक्यावर 10 शिरा व कडू दोडक्यावर 9 शिरा असतात. 5. दोडक्याच्या भाजीत मिऱ्याची पूड व लिंबाचा रस घातल्याने भाजी स्वादिष्ट बनते आणि तिचा वातुळपणाही कमी होतो. 6. दोडक्यामध्ये पाण्याचा अंश अधिक प्रमाणात असल्याने या भाजीत तेल जास्त प्रमाणात घालावे. यामुळेही दोडक्यातील वातुळपणा कमी होतो. 7. कित्येक लोक त्याला झुमखडी असेही म्हणतात. लहान दोडकी 3 ते 6 इंच लांब असतात. 1 फुटापर्यंत लांब दोडकी असतात. 3 ते 4 फूट लांब असणाऱ्या दोडक्याची ही एक जात असते. दोडक्यावर धार असल्याने दोडक्यांना धरोकोशातकी असेही म्हणतात. 8. दोडकी थंड, गोड, कफ किंवा वायुकारक, पित्तनाशक आणि अग्निप्रदीपक असतात. ती श्वास, ताप, खोकला, कृमी व मलबद्धता हे विकार दूर करतात. 9. दोडक्याच्या वेलीची मुळे थंड पाण्यात घासून गाठ झालेल्या भागावर लावल्याने अथवा दोडका वाफवून बारीक वाटून मांडीच्या मुळाशी झालेल्या गुह्यांगाच्या गाठीवर लावल्याने 4 प्रहारानंतर गाठ जिरून जाते. 10. पावसाळ्यात ती जास्त प्रमाणात खाल्ली गेली तर वायूचा प्रकोप होतो. दोडकी पचण्यास जड आणि आम निर्माण करतात. म्हणूनच पावसाळ्यात दोडक्याची भाजी आजारी माणसाला हितावह नसते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.